नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश राव लांडगे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 मधले काही एक्झाम्पल्स म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 to 5 आपण पाहिले. आज आपण एक्झाम्पल नंबर 6 यामध्ये पाहणार आहोत. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिले आहे? फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर होज डायगोनल इज 10. म्हणजे आपल्याला एका स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे आणि त्यावरून त्याची साइड आणि पेरिमीटर फाइंड करायची आहे. आता यामध्ये आपल्याला तो स्क्वेअर कोणता आहे काय आहे तो माहित नाही, मग आपण कन्सिडर करू. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. समजा हा क्वाड्रिलॅटरल ABCD काय कन्सिडर केला आपण? एक स्क्वेअर कन्सिडर करू. ठीक आहे, इन विच आपण एक डायगोनल म्हणू. क्वाड्रिलॅटरल ABCD स्क्वेअर आपण म्हणणार इन विच कोणता तरी एक डायगोनल, किंवा आपल्याला माहिती आहे डायगोनल ऑफ स्क्वेअर ऑफ कॉन्ग्रुएंट म्हणजे आपण दोन पैकी कोणता एक डायगोनल म्हटला ते चालेल. इन विच डायगोनल AC इज इक्वल टू 10. डायगोनल AC ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 10. मग आता हा जो काही आपल्याकडे स्क्वेअर आहे तो स्क्वेअर या प्रकारे आपण इथे काढू. आता काढल्याच्या नंतर याला नाव देतो मी ABCD. आता हा स्क्वेअर आहे म्हणजे याचा प्रत्येक अँगल राईट अँगल आणि प्रत्येक साइड कशी राहणार याची? कॉन्ग्रुएंट. हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक साइड कॅल्क्युलेट करायची आहे. आपण यामध्ये पायथागोरस थेरम कसा यूज करायचा ते शिकत आहोत. मग इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल B इज कॉन्ग्रुएंट. आता AB आणि BC दोन्ही पण इक्वल आहेत. मग यामध्ये आपण पुन्हा असं म्हणू लेट AB and BC इक्वल आहेत ना, मग याला आपण म्हणू x. लेट AB इक्वल्स टू BC इक्वल टू x. आता आपण म्हणू इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिले? अँगल B इक्वल टू 90. आता B 90 का म्हणणार? बिकॉज अँगल ऑफ स्क्वेअर आहे म्हणून. मग इथे आपण म्हणणार देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम जर इथे यूज केला तर काय होईल? AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता इथे आपल्याकडे काय होते? AC स्क्वेअर. AC म्हणजे 10. म्हणजे इथे आपण म्हणणार 10 स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे इथे आपण म्हणणार x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. तुम्हाला पुन्हा याचा स्क्वेअर रूटच काढावा लागते. मी 10 स्क्वेअर ॲज इट इज ठेवतो, किंवा 10 स्क्वेअर म्हणजे काय होते? 100 इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. इथे आपण म्हणणार 2x स्क्वेअर. काय व्हॅल्यू आपल्याकडे? 2x स्क्वेअर. नेक्स्ट नंबर मध्ये काय होईल? हा होईल 100. 2 इकडे आल्यावर अपॉन मध्ये इक्वल्स टू x स्क्वेअर. म्हणजेच आपण म्हणणार 100/2 म्हणजे 50 इक्वल टू x स्क्वेअर. आता दोन्ही साइडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याकडे काय राहील? x इक्वल टू 50 चा आपण घेणार रूट, म्हणजे रूट मध्ये 50. बरोबर आहे? मग आता रूट 50 ला आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो? तर रूट 50 ला म्हणू शकतो मी 25 into 2. 25 into 2. मग आता 25 हा स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर तो होईल 5. आतमध्ये आहे रूट 2 म्हणजे x इक्वल टू काय आला आपल्याकडे? 5√2. ठीक आहे. आता x म्हणजेच काय? साइड ऑफ स्क्वेअर. आणि म्हणून इथे आपण म्हणणार देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू किंवा इज x इक्वल टू किती आली? 5√2. 5√2. आता तुम्हाला काढायची आहे पेरिमीटर. मग इथे आपण म्हणणार पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय राहील? 4 इंटू साइड. म्हणजेच आपण म्हणणार 4 इंटू साइड म्हणजेच किती? x. x ची व्हॅल्यू किती आहे? 5√2. मग आता मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? 4 इंटू 5 म्हणजेच इथे 20√2. आणि ह्याच दोन व्हॅल्यूज तुम्हाला यामध्ये कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर एक्झाम्पल आहे आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 7. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिले? इन फिगर अँगल DFE इक्वल टू 90. अँगल DFE इक्वल्स टू 90. अँगल DFE इक्वल टू 90.
अँड एफ जी इज परपेंडिक्युलर टू ईडी. एफ जी हा ईडी ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच काय, तर या हायपोटेनियस ईडी वर आपण एक ऑल्टिट्यूड ड्रॉ केला फ्रॉम अ राईट अँगल. आता दिले इफ जीडी इक्वल्स टू 8, जीडी 8, व्हॅल्यू ऑफ एफ जी इज 12, देन वी हॅव टू फाइंड ईजी. नेक्स्ट नंबर मध्ये एफ डी आणि ईएफ ह्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता करत असताना यामध्ये फर्स्ट नंबरची व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, इथे आपण म्हणणार टू फाइंड ईजी. ईजी ही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. आता ईजी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय दिले, तर इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल, या ट्रायंगलचं नाव काय आहे, डीएफई. इन ट्रायंगल डीएफई, डीएफई मध्ये अँगल डीएफई इक्वल्स टू 90 आहे. आणि त्याच बरोबर तुम्हाला दिलेलं आहे की एफ जी इज परपेंडिक्युलर टू ईडी. आणि आता आपल्याला माहिती आहे की राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर राईट अँगल मधून हायपोटेनियस वर अल्टिट्यूड ड्रॉ केला तर आपण प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन इथे वापरू शकतो किंवा थेरम तो वापरू शकतो. म्हणजे इथे आपण म्हणणार बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आणि बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीनच्या थेरम नुसार काय होते, एफ जी स्क्वेअर इक्वल टू, एफ जी स्क्वेअर इक्वल टू काय होते, जीडी इंटू जीई, किंवा आपण त्याला ईजी इंटू जीडी असं म्हटलं तरी चालेल, ईजी इंटू जी. ठीक आहे. मग आता तुम्हाला ज्या कोणत्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या आपण इथे सबस्टिट्यूट करणार. म्हणजे इथे तुम्ही म्हणणार सबस्टिट्यूटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, सबस्टिट्यूटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. गिव्हन व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याकडे एफ जी स्क्वेअर म्हणजे काय होते, 12 स्क्वेअर इक्वल टू ईजी. ईजी व्हॅल्यू किती आपल्याकडे, वी हॅव टू फाइंड जीडी. जीडी आहे 8, म्हणजे आता 12 स्क्वेअर किती होते 144. 8 इकडे आल्यावर किती, इकडे आल्यावर अपॉन मध्ये जाईल इक्वल्स टू ईजी. आता 144 ला जर आपण 8 ने डिवाइड केलो तर आपल्याकडे येते ईजी इक्वल्स टू 18, बिकॉज 18 8 जा 144 होते म्हणून. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर मध्ये आपल्याला फाइंड करायचा आहे एफ डी. म्हणजे सेकंड नंबर मध्ये इथे आपण म्हणणार टू फाइंड एफ डी. आता एफ डी ही व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड करायची आहे तर आता डी जी एफ हा काय, एक राईट अँगल ट्रायंगल आहे, यामध्ये दोन व्हॅल्यू माहिती, थर्ड व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आपण काय करणार, डायरेक्टली पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग इथे आता आपण म्हणणार इन ट्रायंगल डीजीएफ, डीजीएफ मध्ये अँगल डीजीएफ इक्वल टू 90. अँगल डीजीएफ ची व्हॅल्यू 90 आहे, म्हणून आपण म्हणणार देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम नुसार इथे हायपोटेनियस कोण आहे, तर हायपोटेनियस इथे डीएफ. म्हणजे इथे आपण म्हणणार डीएफ स्क्वेअर इक्वल टू जीडी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर, जीडी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर. देन टेकिंग किंवा सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज, काय डीएफ स्क्वेअर वी हॅव टू फाइंड जीडी स्क्वेअर इज 8 स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर. आता 8 स्क्वेअर इज 64, 12 स्क्वेअर 144. दोघांची एडिशन जर केली तर आपल्याकडे काय होते 4 + 4 8, 6 + 4 10, म्हणजे ते 208. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला जर आपण स्क्वेअर रूट जर घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याकडे येते डीएफ इक्वल टू रूट मध्ये 208. आता 208 हा एक नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे, याचा रूट आपल्याला काढता येत नाही, म्हणून तुम्ही आहे तसं ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. किंवा या 208 ला मी लिहू शकतो 16 × 13, 16 × 13 असं याला मी लिहू शकतो. आता 16 × 13 जर याला मी लिहिलं, तुम्ही वाटलंच तर करून पाहू शकता. 16 × 13, आता 16 हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे, तो जर रूटच्या बाहेर आला तर तो होईल 4, आतमध्ये राहील रूट 13, म्हणजेच डीएफ
डीएफ किंवा आपण त्याला एफडी असं म्हटलं तरी चालेल ना. डीएफ स्क्वेअरच्या ऐवजी याला काय म्हणतो मी एफडी स्क्वेअर, म्हणजेच आपण म्हणणार एफडी इक्वल टू 4√13. ठीक आहे. आणि सेम अशीच तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ईएफ स्क्वेअर. मग आता ईएफ स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ईजीएफ हा ट्रायंगल कन्सिडर करणार. मग इथे आता मी म्हणतो इन ट्रायंगल किंवा थर्ड नंबर मध्ये टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे आपल्याला ईएफ. ईएफ फाइंड करण्यासाठी पुन्हा तुम्ही म्हणणार इन ट्रायंगल ईजीएफ. इन ट्रायंगल ईजीएफ अँगल ईजीएफ इक्वल टू 90 आणि ईजीएफ ची व्हॅल्यू जर 90 असेल तर आपण म्हणणार बाय पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम नुसार इथे हायपोटेन्यूस कोण आहे ईएफ, म्हणजे इथे होईल ईएफ स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजेच ईजी स्क्वेअर प्लस एफजी स्क्वेअर. आता ईजी स्क्वेअर, ईजी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, आताच आपण फाइंड केली होती 18 स्क्वेअर प्लस एफजी स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर. आता 18 स्क्वेअर किती होते, हा 324 प्लस हा 144. दोघांची एडिशन जर केली 4 + 4 8 6 प्लस 2 + 4 6 3 + 1 4 468 एफ स्क्वेअर. पुन्हा इथे तुम्ही काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याकडे येते एफ इक्वल टू रूट मध्ये 468. 468. इथे काय केलं तुम्ही, इथे आपण म्हणणार सिन्स टेकिंग स्क्वेअर रूट्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं म्हणून. आता पुन्हा जर तुम्हाला याला यासारखं जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर याला आपण लिहितो 468 हे ते 36 × 30, 36 × 13. आता 36 जर रूटच्या बाहेर काढलं तर होते 6, आतमध्ये काय राहील √13, म्हणजे ईएफ इक्वल्स टू आपल्याकडे काय आलं 6√13. तुम्ही हे असं राहू दिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 8. यामध्ये फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल whose length is 35 and breadth is 12 सेंटीमीटर. आता रेक्टेंगल तुम्हाला दिलं नाही, मग आपण याची डायग्राम ही काढू शकतो. मग आता या ठिकाणी मी काय करतो, हा एक रेक्टेंगल या ठिकाणी काढतो. या रेक्टेंगलला नाव देतो मी ABCD, ABCD. ठीक आहे. यामध्ये हा डायगोनल AC हा डायगोनल आहे. तुम्हाला माहिती आहे रेक्टेंगलच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात. आता आपल्याला याचं काम नाही आहे, आपल्याला लेंथ कोणती दिसत आहे BC, ही व्हॅल्यू आहे 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ ही आहे 12 सेंटीमीटर. आता AC हा डायगोनल काढायचा आहे, म्हणजे काय करणार, ट्रायंगल ABC मध्ये पायथागोरस थेरम यूज करणार. मग आता इथे तुम्ही काय केलं, तिथे आपण कन्सिडर केलंय लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टेंगल. हा एक रेक्टेंगल आहे की ज्यामध्ये लेंथ म्हणजेच काय BC ही व्हॅल्यू 35 सेंटीमीटर आहे अँड ब्रीथ, आणि ब्रीथ काय दिली आपल्याला, ब्रीथ AB ही व्हॅल्यू किती आहे 12 सेंटीमीटर. आता दोनही व्हॅल्यूज तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे. मग आता आपण म्हणणार वी हॅव टू फाइंड, म्हणजे टू फाइंड काय फाइंड करायचंय, तर इथे आपण म्हणणार डायगोनल AC ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता ही करण्यासाठी मी म्हणणार इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये अँगल ABC इक्वल टू 90, म्हणजेच देअरफॉर बाय पायथागोरस थेरम नुसार AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB स्क्वेअर म्हणजे किती आहे 12 स्क्वेअर
प्लस BC स्क्वेअर म्हणजे 35 स्क्वेअर. आता 12 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 144. आता 35 नंबर मोठा आहे, पण लास्ट मध्ये जर 5 असेल तर स्क्वेअर काढणं एकदम सोपं आहे. लास्ट मध्ये जर आपल्याकडे किती 5 आहे म्हणजे जो काही आपण स्क्वेअर करणार स्क्वेअरच्या लास्टला इथे 25 लिहून घ्यायचं. आता राहिला युनिट प्लेस मध्ये 3 आणि याच्या समोरचा नंबर कोणता 4. 3 आणि 4 दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, जे येईल तिथे लिहायचं. 3 च्या समोर 4, 3 4 जा 12 म्हणजे 1225 हा 35 चा स्क्वेअर आहे. दोघांची जर एडिशन केली तर काय होईल 4 + 5 9, 4 + 2 हे होते आपल्याकडे 6, 1 + 2 3, 1369 आणि 1369 हा आपल्याकडे मला वाटते 37 चा स्क्वेअर आहे. हा काय आपल्याकडे 37 स्क्वेअर म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची आहे AC स्क्वेअर. मग आपण इथे म्हणणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइड्सचं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याकडे काय होते AC = 37 आणि हीच व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणून तुम्ही आन्सर मध्ये म्हणणार डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज किती आहे 37 सेंटीमीटर. ठीक आहे. Now example number 9. In the figure M is midpoint of QR. M हा QR चा midpoint म्हणजेच RM आणि MQ दोन्ही इक्वल आणि दोन्ही व्हॅल्यू या QR च्या हाफ. अँगल PRQ ची व्हॅल्यू 90 असं असेल तर प्रूव्ह करायचे PQ स्क्वेअर = 4 टाइम्स PM स्क्वेअर - 3 टाइम्स PR स्क्वेअर असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता प्रूव्ह करण्यासाठी म्हणणार प्रूफ मध्ये. आता तुम्ही जर पाहिलं की कोणत्याही साइडचे स्क्वेअर कधी येतील तर आता इथे स्क्वेअर आणायचे म्हणजे आपल्याला पायथागोरस थेरम इथे लावायचा आहे. मग पहिल्या वेळेस मी मोठा ट्रायंगल PRQ कन्सिडर करतो. इन ट्रायंगल PRQ. आता PRQ मध्ये मी काय म्हणणार अँगल PRQ = 90. आता ही व्हॅल्यू काय घेतली कारण की ही गिव्हन आहे. मग आता ट्रायंगल मध्ये जर एक अँगल 90 चा असेल तर इथे आपण पायथागोरस थेरम लावू शकतो. मग इथे आपण म्हणणार बाय पायथागोरस थेरम नुसार PRQ मध्ये कोण इथे डायगोनल आहे हायपोटेन्यूज कोण आहे PQ. म्हणजे इथे आपण म्हणणार PQ स्क्वेअर = PR स्क्वेअर + RQ स्क्वेअर. PR स्क्वेअर + RQ म्हणा किंवा QR म्हटलं तरी चालेल. ठीक आहे मी जाऊ द्या RQ स्क्वेअर. ठीक आहे. हे आपल्याकडे आलं. पण आता तुम्हाला प्रूफ मध्ये कोण कोण पाहिजे इथे आपल्याला PQ पाहिजे, PR पाहिजे, RQ पाहिजे का RQ आपल्याला पाहिजे नाही म्हणजे RQ ला आपण PQ आणि PR मध्ये इथेच आपण लिहून टाकू. मग इथे आपल्याकडे काय होते RQ स्क्वेअर = हा आहे PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर मिळाल्यावर -PR स्क्वेअर म्हणजे यालाच मी हे RQ इथे लिहितो दॅट इज RQ स्क्वेअर = PQ स्क्वेअर - PR स्क्वेअर असं होते. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. असं का लिहिलं कारण की प्रूफ मध्ये तुम्हाला RQ पाहिजे नाही म्हणजे या इक्वेशन मध्ये तुमच्याकडे तुम्ही जो पायथागोरस थेरम लावला याच्यावरून RQ ला आपण PQ आणि PR यांच्यामध्ये ठेवलं कारण की तुम्हाला प्रूफ मध्ये पाहिजे म्हणून. आता नेक्स्ट नंबर आहे PRM हा ट्रायंगल. इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल PRM अगेन PRQ म्हणजेच PRM असं म्हणू शकतो. इथे आपण म्हणणार अँगल PRM = 90 म्हणजे इथेही आपण काय म्हणू शकतो. आता हे आपण का म्हटलं कारण की R'-M'-Q आहे म्हणून R'-M'-Q आहे. आता PRM अँगल 90 म्हणजेच PRQ 90 म्हणून PRM हा पण 90 सांगते. पुन्हा इथे आपण म्हणणार बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम नुसार इथे हायपोटेन्यूज कोण आहे PM म्हणजे इथे आपण म्हणणार PM स्क्वेअर = PR स्क्वेअर + RM स्क्वेअर. PR स्क्वेअर + RM स्क्वेअर. आता तुम्हाला आणखीन प्रूफ मध्ये कोण कोण पाहिजे कारण की दोन वेळेस इथे आपण लावायचं काम पडलं PM पाहिजे
TR हा पण पाहिजे, RM पाहिजे नाही. मग आता RM पाहिजे नाही तर यासाठी तुम्हाला गिव्हन मध्ये कंडिशन आहे काय, M इज मिड पॉइंट ऑफ QR, म्हणजेच RM ही व्हॅल्यू या RQ च्या म्हणजेच QR च्या कशी आहे हाफ. इथे आपण म्हणणार वाटलंच तर याला द्या इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला दिलेलं आहे सिन्स M is the midpoint of QR, M हा QR चा मिड पॉइंट आहे म्हणून आपण म्हणणार therefore RM equals to 1/2 RQ. म्हणून RM ही व्हॅल्यू RQ च्या 1/2. तुम्हाला इथे RM स्क्वेअर पाहिजे म्हणजेच तुम्ही म्हणणार दॅट इज, किंवा दोन्ही साइडला जर स्क्वेअर घेतला तर RM स्क्वेअर इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, RQ स्क्वेअर म्हणजे इथे होईल RQ चा स्क्वेअर. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये ठेवतो. युजिंग इक्वेशन नंबर 3 इनटू म्हणजे RM ची व्हॅल्यू RM स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण इथे ठेवून देऊ. इथे मी म्हणणार युजिंग इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 2, ही व्हॅल्यू जर यामध्ये ठेवली तर काय आहे, इथे आहे PM स्क्वेअर इक्वल टू हा PR स्क्वेअर ॲज इट इज प्लस हा आहे 1/4 RQ स्क्वेअर. बरोबर आहे. आता आपण काय करू, या प्रत्येक टर्मला इथे आपण मध्ये 4 आहे, प्रत्येक टर्मला इथे काय करू 4 ने मल्टिप्लाय करून टाकू. इथे आपण म्हणणार मल्टिप्लाइंग, कारण की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे म्हणून इथे मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 4 ने जर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं इथे राहील 4 PM स्क्वेअर, हा होईल 4 PR स्क्वेअर, इथे 4 4 कॅन्सल म्हणजे होते RQ स्क्वेअर. बरोबर आहे. आता तुमच्याकडे पहा, आता इथे 4 PM स्क्वेअर PR स्क्वेअर हे दोन्ही आपल्याला प्रूफ मध्ये पाहिजे. अगेन RQ पाहिजे नाही. आणि इक्वेशन नंबर काय सांगते, इक्वेशन नंबर 1 RQ स्क्वेअर ची व्हॅल्यू PQ आणि PR मध्ये आहे, याला आपण देऊ इक्वेशन नंबर 4. आणखी ते आपण म्हणणार युजिंग इक्वेशन नंबर 1 इन 4, 1 चा जर 4 मध्ये यूज केला PM आणि PR ॲज इट इज राहतील ह्या दोन्ही टर्म, म्हणजे 4 टाइम PM स्क्वेअर इक्वल टू 4 टाइम PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. RQ स्क्वेअर म्हणजे कोण, PQ स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. आता इथे 4 PR स्क्वेअर मधून 1 PR स्क्वेअर गेला म्हणजे काय राहते 3 टाइम PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. ही व्हॅल्यू आहे 4 PM स्क्वेअर. PR स्क्वेअर हे 3 टाइम PR स्क्वेअर इकडे पाठवून द्या म्हणजे इथे होईल 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर. आता हीच आपल्याला येण्याची सारखीच फक्त चेंज आहे, याला आपण म्हणणार दॅट इज, इथे म्हणतो मी PQ स्क्वेअर इक्वल टू 4 PM स्क्वेअर प्लस 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. आणि हे आहे यामध्ये आपलं, आणि याला आपण म्हणणार हेन्स ट्रू. लक्षात. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 10. आता एक्झाम्पल नंबर 10 बरंच मोठं आहे, थेरॉटिकली मी याला तुम्हाला ओरली समजावून सांगतो. आपल्याला काय दिलं एक्झाम्पल नंबर 10 मध्ये, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर द साइड ऑफ द रोड. आपल्याकडे 2 बिल्डिंग्स आहेत, यांच्या वॉल, या 2 वॉल एकमेकांना पॅरलल आहेत आणि पॅरलल असून त्या रोडच्या 2 आयदर साइडला आहेत. आयदर साइड मध्ये एक या साइडला आणि एक दुसऱ्या साइडला. ठीक आहे. नेक्स्ट नंबर मध्ये यांनी असं सांगितलं, अ लॅडर इज प्लेस बिटवीन द रोड, किंवा या 2 बिल्डिंग मध्ये आपण या रोडवर एक लॅडर ठेवणार सच दॅट इट स्टॉप. म्हणजे इथे जर आपण लॅडर ठेवली तर यांनी सांगितलं की इट स्टॉप रिचेस द वॉल ऑफ किंवा विंडो ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज ॲट 4.2 मीटर किंवा 4 मीटर आहे. आपल्याला यांनी काय सांगितलं यामध्ये की इथे आपल्याकडे 2 बिल्डिंग्स आहेत, ह्या दोन्ही बिल्डिंग एकमेकांना पॅरलल. मी असं कन्सिडर करतो की AB आणि CD ह्या अशा 2 बिल्डिंग्स आहेत की ज्यांच्या वॉल एकमेकांना पॅरलल आहेत. नेक्स्ट नंबर मध्ये आपल्याकडे इथे याला नाव देतो मी AE.
ही काय एक लॅडर आहे की लॅडरची लेंथ आहे आपल्याकडे 5.8 मीटर. ही आपण सध्या ई या पोझिशनवर ठेवली. ही जर आपण फर्स्ट बिल्डिंगला जर आपण रीच केली किंवा आपण ती जर फर्स्ट बिल्डिंग कडे जर आपण प्लेस केली तर ती AB या बिल्डिंगच्या 4 मीटर हाईट वर जी विंडो आहे त्या ठिकाणी ती रीच होते. अँड ऑन टर्निंग हीच लॅडर जर आपण टर्न केली तर ती दुसऱ्या बिल्डिंगच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या बिल्डिंगवर जी वॉल किती मीटर अंतरावर यांनी सांगितलं 4.2 मीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे त्या ठिकाणी ती रीच होते. आणि असं असेल तर वी हॅव टू फाइंड द विड्थ ऑफ द रोड म्हणजे BC ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. आता आपण यामध्ये जर पाहिलं AE आणि ED ह्या काय लॅडर ही लॅडरच आहे फक्त लॅडरची फर्स्ट पोझिशन आहे ही लॅडरची सेकंड पोझिशन आहे म्हणजे 5.8 दोघांची पण व्हॅल्यू या ठिकाणी कशी आहे सेम आहे. मग तुम्हाला काय करायचंय आता वॉल्स ऑफ बिल्डिंग आर परपेंडिक्युलर टू स्ट्रीट. या स्ट्रीटला परपेंडिक्युलर आहेत म्हणजे सरळ सरळ तुमच्याकडे इथे दोन राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम लावा. पहिल्यामध्ये BE ची व्हॅल्यू येणार इथे EC ची व्हॅल्यू येणार. BE प्लस EC केलं तर BC म्हणजेच काय विड्थ ऑफ रोड तुमच्याकडे कॅल्क्युलेट होते. फक्त आता हे सर्व यामध्ये आपण कन्सिडर केलं म्हणून इथे आपण म्हणणार लेट AB and CD represents the walls of two buildings. ह्या दोन बिल्डिंगच्या वॉल्स आहेत. नेक्स्ट नंबर मध्ये BC काय आहे BC represents the width of road. नंतर AE आणि AE equals to ED हे काय रिप्रेझेंट करतायत इथे आपण म्हणणार AE equals to ED represents the positions of the ladder. त्या लॅडरच्या पोझिशन रिप्रेझेंट करत आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला कोणकोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत यावरून आपण म्हणणार AB equals to 4 मीटर. नंतर CD equals to आपण या ठिकाणी म्हणणार 4.2 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट नंबर मध्ये AE आणि ED दोन्ही इक्वल आहेत. इक्वल असून त्यांची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 5.8 मीटर. आता तुम्हाला काय फाइंड करायचंय इथे आपण म्हणणार टू फाइंड विड्थ ऑफ द रोड म्हणजेच BC ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. आता यासाठी म्हणणार मी पहिले इन ट्रायंगल ABE अँगल ABE इक्वल टू 90 आणि म्हणून आपण म्हणणार देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम नुसार इथे होते AE स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. AE म्हणजे किती 5.8 स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. आता 5.8 स्क्वेअर म्हणजे किती होईल 5.8 into 5.8 8 8 जा 64 6 कॅरी 8 5 जा 40 40 plus 6 46 5 8 जा 40 इथे 0 5 5 जा 25 plus 4 29 4 6 त्यांना 13 3 3 6 4 पॉइंट मध्ये इथे राहणार 33.64 33.64. आता 4 स्क्वेअर इज 16 इकडे आल्यावर तो होणार -16 इक्वल टू BE स्क्वेअर म्हणजेच काय होईल BE स्क्वेअर इक्वल टू 13.64 मधून 16 गेले इथे 64 ॲज इट इज. इथे किती राहणार आपल्याकडे 13 मधून 6 गेले इथे राहणार आपल्याकडे 7 इथे राहणार आपल्याकडे 2 - 1 म्हणजे 1 17.64. आता एवढ्या मोठ्याच आपल्याकडे कधी आपल्याला स्क्वेअर रूट
आपल्याला माहिती असेल किंवा नसेल. आता हा जर माहिती नसेल तर आपण याचं स्क्वेअर रूट काढू. आता स्क्वेअर रूट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण ते लॉंग डिव्हिजन मेथडने कॅल्क्युलेट करू शकतो. आता 17.64 आहे, याचं जर स्क्वेअर रूट मला काढायचं, मी काय करणार, 2 2च्या टर्म पाडणार. आता 17 आहे, 17च्या अगोदर अशा दोन सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन घेणार की जे हे किंवा याच्यापेक्षा लहान आलं पाहिजे. आता आपण 4 जर केला, 4 × 4 किती होते, 16. याच्यापेक्षा लहान आहे म्हणून आपण घेऊ 16 - 17 - 16 केलं तर किती येते, 1. आता 64 ॲज इट इज, हा पॉइंटला पॉइंट. आता 4 यामध्ये आपण काय करत असतो, ॲड. 4 + 4 म्हणजे काय होते, 8. आता 8च्या समोर असा एक नंबर लिहायचा की ज्याचं त्यासोबत केलेलं मल्टिप्लिकेशन हे की 164 किंवा यापेक्षा लहान आलं पाहिजे. समजा मी जर इथे 2 ठेवला, 2 × 2 4, 2 8 जा 16. दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय येते, 0. हा 2 मी याच्यामध्ये ॲड करतो, इथे येते 84 आणि हा 2 इथे ठेवला म्हणून इथे राहील इथे 4.2. बरोबर आहे. आता 4.2 चा ट्वाइस 84 आहे म्हणजे 17.64. याचं स्क्वेअर रूट काय आहे आपल्याकडे, 4.2. म्हणजे तिथे आपण म्हणणार देअरफॉर BE² = 4.2 चा स्क्वेअर अँड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचं जर तुम्ही स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याकडे होईल BE = 4.2 मीटर. आता BE ही व्हॅल्यू आपल्याकडे झाली. आता आपल्याला EC ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. EC कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण DCE हा ट्रायंगल कन्सिडर करू. इथे आता म्हणणार मी इन ट्रायंगल DCE, अँगल DCE याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 90 आणि म्हणून इथे आपण म्हणणार बाय पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम नुसार हा DE² किंवा ED² म्हटलं तरी चालेल. DE² होते CD² + EC². DE² किती आहे आपल्याकडे, 5.82 = CD² म्हणजे 4.2 चा स्क्वेअर प्लस EC². आता 5.82 आताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो आहे 33.64. आता = 4.2 चा स्क्वेअर, 4.2 चा स्क्वेअर आहे 17.64 प्लस EC². हा इकडे गेल्यावर मायनस म्हणजे 33.64 - 17.64 = EC². आता या दोघांची सबट्रॅक्शन जर केली तर EC² काय येते आपल्याकडे, 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी गेट EC = 4. ठीक आहे. आता आपल्याला BC काढायचे. आता मी इथे म्हणतो नाउ B', E', म्हणजे बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ बिटवीननेस BC = BE + EC. BC = BE + EC. आता BE ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4.2, EC व्हॅल्यू आहे 4. दोघांची ऍडिशन जर मी इथे केली तर किती होते, 8.2. म्हणजेच इथे आपण म्हणणार देअरफॉर